जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती वकील संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। या मोर्चात वकिलांनी एकजुटीने सहभाग घेतला आणि सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावती वकील संघटनेने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। या मोर्चात अनेक वकील बांधवांनी सहभाग घेतला आणि काळ्या फिती लावून सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। वकील संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आणि देशातील जनतेची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे हे स्पष्ट केलेत। वकील संघटनेने सरकारकडे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणीही केली आणि असे हल्ले देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी रोखले पाहिजेत असेही सांगितलेत। दिनांक 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे जे एक हत्याकांड झालं, ज्या प्रकारे ते करण्यात आलं त्यावरून लक्षात आलं की या देशामध्ये काश्मीरमध्ये जी शांतता जी संपन्नता येते आहे त्याला कुठेतरी आळा घालायचा, त्याला कुठेतरी डिस्टर्ब करायचं या उद्देशाने जसं आता कळलं की पाकिस्तानमधले अतिरेकी देशामध्ये आले आणि त्यांनी 28 लोकांचा निर्मूलन खून केला। या घटनेमुळे पूर्ण देशच नाही तर पूर्ण जगभरात एक हळहळ निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या सगळ्याच्या विरुद्ध अतिशय प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली। हे 28 लोक जे निरपराध होते यांचा कोणाशीही कुठलाही संबंध नसताना फक्त त्यांना भारतीय आहेत या कारणास्तव निर्घृण मारण्यात आलं। या सगळ्या गोष्टीचा निषेध करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि वकील मंडळी यांची नाळच समाजाशी जोडलेली आहे। त्या कारणास्तव अमरावती जिल्हा वकील संघाने या पूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या आतंकवाद्यांवर कारवाई करावी आणि कलेक्टर मार्फत ही आमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। या मोर्चाने प्रशासनाला संदेश दिला आहे की देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्याकरिता कठोर पावले उचलावीत। अमरावती वकील संघटनेच्या या निषेध मोर्चाने देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्याकरिता प्रशासनाने योग्य पावले उचलावीत अशी सर्वांची एकमुखी मागणी केली आहे। काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी जे काही घृणास्पद कृत्य केलेलं आहे आणि तिथे बेछूट गोळीबार करून पर्यटकांवर गोळीबार करून तिथे 26 लोकांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहे। या घटनेचा अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। हा निषेध व्यक्त करण्याकरता आमचा जो शब्द कमी आहे आणि त्याचप्रमाणे या हत्याकांडामध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिक पर्यटक जे आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर निघण्याची शक्ती प्रदान करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व शासनास विनंती करतो की या नृशंस हत्याकांडातील जे कोणी जबाबदार व्यक्ती आहे किंवा दहशतवादी आहे त्यांना शोधून त्यांना योग्य ते शिक्षा करण्याकरता आपण प्रयत्न करावे। वकील संघ के लोग वकील यहाँ पर इसलिए जमा हुए कि जो पहलगाम में पर्यटकों पर हमला हुआ वो हमला बहुत ही गलत हमारे देश की एकता और अखंडता को ठेस पहुंचाने के उद्देश्य से किया गया है। जबकि इस मौके पर हमारा पूरा देश और हमारे पूरे देशवासी एक साथ खड़े हैं और हम पूरी तरह से आतंकवाद का और ऐसे हमलों का निषेध करते हैं और सरकार से भी हम ये निवेदन करते हैं कि अगर पर्यटक वहाँ पर जाते हैं तो उनको पूरी सुरक्षा दी जाए, उनके लिए इंतज़ाम किए जाए जिससे ऐसे हमारे देश की एकता और अखंडता को खतरा पैदा ना हो। और हम तहे दिल से उन लोगों की आत्मा को शांति के लिए प्रार्थना करते हैं जिनकी इसमें जान गई। अमरावती वकील संघटनेच्या या निषेध मोर्चाने देशातील शांतता आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत अशी सर्वांची एकमुखी मागणी केली आहे।